पुण्यातली घटना ही महाराष्ट्रामध्ये अनेक वसतिगृहामध्ये शासकीय घडत असेल, पण ते पुण्यातलं प्रकरण समोर आलं हे अत्यंत वेदनादायक आहे. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की यामध्ये आपण नक्कीच या UPT टेस्ट जी आहे ती केली जी आहे ती युरिन जे आपला जी टेस्ट आहे त्याचा पुरावा आहे. अध्यक्ष महोदया, हे UPT टेस्ट युरिन प्रेग्नन्सी टेस्टची हे माझ्याकडे रिपोर्ट आहे, त्याच ठिकाणी केले गेलेलं हा रिपोर्ट आहे, फार गंभीर आहे. आणि म्हणून साहेब आमच्या दादांना सांगू द्या, पुण्यातली घटना आहे, तुम्ही मग काम करा जरा. आम्ही विरोधी पक्ष बोलतो, आम्हाला थोडासा हे ज्या वेदना आहेत ना मांडू द्या. साहेब विदर्भातलं तुम्ही आहात म्हणून जरा सांगतो, काम होईल ना, दादांना जाऊन काम करा ना तिकडे. दादा काम करणारेच आहेत, तिथे बसले काय इथे बसले काय. म्हणून तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महोदया, हा रिपोर्ट आहे हा अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे, फार सिरियस आहे. हे कोणाच्या कुठल्या नियमात आहे असं ही टेस्ट करून घेणं, हे UPT टेस्ट करणं कुठल्या नियमात आहे, कुठल्या कायद्यात आहे. माझी मागणी आहे ही टेस्ट करणारे जे कोणी अधिकारी असतील त्या हॉस्टेलचे कोणाचा आदेश आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं उत्तर सरकारकडून मिळालं पाहिजे. त्या कोळ्या पोरी शिकायला येतात आणि त्यांना या पद्धतीनं सामोरं जावं लागतं. म्हणून म्हणतो आपल्याला अध्यक्ष महोदया की आपल्याला विनंती आहे या संदर्भात सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कुपोषणाने तर आणि या ठिकाणी खरं म्हणजे SIT दादा आपण स्थापन करून ही सगळी प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. फार सगळ्या आदिवासीमध्ये मुलींच्या मध्ये या आश्रमशाळामध्ये स्थापन करा आणि असे प्रकार पुन्हा होता कामा नयेत. जो दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मला आपल्याला विनंती करायची की सरकारने याच्याकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि SIT सुद्धा स्थापन करण्याची आवश्यकता आहे. कुपोषणामुळे राज्यात या मागील 5 वर्षामध्ये एकूण झालेले 14,526 बालमृत्यू झाले आणि विकास झाला म्हणून आपण जर डोल भरवत असू तर मग हा दिव्याखालचा अंधार नाही. कुपोषणामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे सगळं पाहिलं, दुसरीकडे गेल्या 3 वर्षामध्ये जर कुपोषणामुळे 14,526 बालमृत्यूचं प्रकार झालं आणि यामध्ये मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अध्यक्ष महोदय आपल्याला सांगतोय 0 ते 1 वयोगटातील हे जी नवजात बालक आहेत, नवजात बालक 46,669 बालकांचा नवजात बालकांचा मृत्यू झाला या 3 वर्षामध्ये. आणि कुपोषणामध्ये हे 14,226 हे कुपोषणामध्ये झालेले मृत्यू आहेत. हा मृत्यूचा आकडा बघता या राज्यामधील कुठली अर्थव्यवस्था मजबूत होत चालली, कुठली व्यवस्था मजबूत होत चालली, कुणाला याचा फायदा होत चालला, कोण यामध्ये सुखी आहे, अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली. अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सगळ्यामध्ये आपण गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. आरोग्य विभागाची तर फारच वाईट अवस्था आहे. आपण पाहिलंय पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आहे, या गर्भवती महिलेला 6 किलोमीटर 5 किलोमीटर ॲम्ब्युलन्स नाही, रस्ता नाही, म्हणून या एक त्याला पालखी करून त्या बांधून ज्या पद्धतीने नेला आहे त्या डिलिव्हरीसाठी झोडीमध्ये टाकून आणि पायी नदी ओलांडून नाला ओलांडून जीव धोक्यात घालून त्या गर्भवती असलेल्या महिलांच्या बाळंतपणासाठी पळावं लागलं आणि दुर्दैवाने तिथे गेल्यानंतर उशीर झाल्यामुळे त्या महिलेचा आणि बालकाचा मृत्यू झाला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.